नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते शेव खमणी. शेव खमणी ही 2 पार्टमध्ये केली जाते. पहिलं चण्याच्या डाळीपासून खमण केलं जातं. मग खमण तयार झाल्यानंतर ते गार झालं की ते कुस्करून त्याच्यानंतर पुढची प्रोसेस केली जाते खमणी करण्यासाठी. तर खमण कशापासून करतात तर चण्याच्या डाळीपासून. चण्याची डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजवून ठेवायची आणि मग ती चण्याची डाळ पाणी निथळून काढून मिक्सरमध्ये घालायची. त्याच्यामध्ये मी 4-5 मिरच्या घातल्यात हिरव्या, नंतर 10-12 लसणीच्या कळ्या आणि जिरं असं घालून ती पेस्ट म्हणजे पाणी घालून चांगलं मऊसर वाटून घेतलंय. आता आपण बघूया खमण तर ह्या चण्याच्या डाळीपासून करायचं आहे, पण पुढे काय काय खमणीसाठी पदार्थ लागणार आहे तर ते आपण आता बघूया. त्याच्यासाठी लागणार आहे हे बघा. खमणासाठी हे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चणाची डाळ भिजवून पेस्ट करून मिरची, लसूण आणि जिरं घालून अशा तऱ्हेने पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यानंतर लागणारी ही चण्याची डाळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे काजू, किसमिस हे तळून घेतले तुपावरती. नंतर आपल्याला लिंबाचा रस, साखर घालून पाणी हे तयार करून ठेवले. हे तेल आहे 1 टेबलस्पून तेल आहे, ते ह्याच्यामध्ये घालायचं ढोकळा करायला. नंतर लागणारे कोथिंबीर. मग आपल्याला हे फोडणीचं साहित्य लागणार आहे. मिरच्या लागणार आहेत, कढीपत्ता, लाल मिरच्या आणि हे तीळ फोडणीमध्ये घालायला लागणार आहे. एवढे पदार्थ आपल्याला शेवखमणी करायला लागणार आहेत. तर शेवखमणी ही साधारण आपण महाराष्ट्रामध्ये वाटली डाळ करतो ना त्याच्यासारखीच म्हणता येईल, पण वाटली डाळीपेक्षा सुद्धा जास्त छान होते, मऊसर होते, अतिशय आंबट गोड आणि टेस्टी आहे. ह्याच्यामध्ये मी 2-4 टिप्स देणार आहे आपल्याला. त्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर ही खमणी अगदी बाहेर रेडीमेड जशी मिळते तशीच होते घरच्या घरी. तर तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढे बघूया. हे जे मी क्रश करून घेतलं आहे चण्याची डाळ, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. हे बघा, 1 टेबलस्पून तेल आहे, ते घालायचं म्हणजे हा ढोकळा कोरडा नाही हो, सॉफ्ट होतो. आता हा ढोकळा हा जे बॅटर आहे ते मी इथे स्टीमर मी गरम करायला ठेवते. त्याला ग्रीसिंग करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकते आणि 15 मिनटं हा ढोकळा उकडून घ्यायचा आपल्याला. हे बघा, मी बॅटर तयार करून घेतलं होतं. भिजवलेली चण्याची डाळ, त्याच्यामध्ये मिरच्या, लसूण, जिरं, मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये मी ढोकळ्यासाठी उकडायला ठेवणार आहे. 15 मिनटं हे उकडून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर आपण बघू. हे बघा, झालंय का बघूया. हे बघा, झालाय ढोकळा. आता हे बंद करते गॅस. आता हे थंड करायला ठेवूया आपण. 10-15 मिनटं लागतील. तोपर्यंत इथे फोडणी करायला घेते मी. फोडणीमध्ये प्रथम टाकूया मोहऱ्या. हे बघा, मोहरी तडतडली आहे. आता थोडं बारीक करून हिंग टाकते आहे. मिरच्या 2 स्लिट करून टाकल्या आहेत. कढीपत्ता, मग थोडेसे तीळ टाकते. मग लाल मिरच्या, मग आता छान तीळ पण झाले लालसर. मध्ये मध्ये परतून घेतलं की छान होतात लाल. आता झालंय, तर हे बंद करते. ह्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा हळद आणि थोडंसं तिखट. आपण बॅटरमध्ये तिखट आणि हे लसूण आणि मिरची टाकलेली आहे. आता हे थोडं करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये 1 लिंबू, एका लिंबाचा रस, नंतर 2-3 चमचे साखर आणि पाऊण बाउल पाणी असं मिक्स करून घेतलंय, ते ह्याच्यामध्ये टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ही झाली आपली फोडणी तयार. आता
आपला ढोकळा करून घेतलाय, हा झालाय गार. आता आणखीन थोडा गार व्हायला हवा. ही कटिंग करायचं, याला असं कापून घ्यायचं आणि मग गार झाला की मग कुस्करून ह्याच्यामध्ये मी करून ठेवते. मग ही फोडणी ह्याच्यामध्ये घालायची. बघा, मगाशी फोडणी केली होती, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि बाकीची गार्निशिंगला ठेवते. हे बघा, ढोकळा गार झाला आणि कुस्करून घेते. हा बघा कसा छान मोकळा आणि मऊ आणि मोकळा झाला आहे. बघा, अजिबात चिकट नाही आणि कोरडा पण नाही. असा कुस्करून घ्यायचा हाताने, थंड झाल्यावरती असा हाताने. हे बघा, छान झालं आहे ना मोकळा. आता ह्याच्यामध्ये मी काजू आणि किसमिस तुपावरती परतून तळून घेतले होते, ते घालायचे ह्याच्यावर घालून घेते. थोडेसे वरती गार्निशिंगला ठेवते, 1-2 बाकी घालून घेते. आता ही फोडणी घालायची ह्याच्यावरती आणि मिक्स करायचं. फोडणीमध्ये सगळंच आलेलं आहे. लिंबाचा रस, साखर, पाणी. साखर आणि पाणी असं जे घातलं ना, त्याच्यामुळे ही जी शेव खमणी आहे ही नरम छान सॉफ्ट होते, कोरडी लागत नाही घशात खाताना. त्याचं महत्त्व आहे, ही टीप आहे त्याच्यासाठी. आता सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, फोडणी घालून आणि मिक्स करून तयार झाले शेव खमणी. ह्याच्यामध्ये सर्व करते मी. बघा, काजू, किसमिस, थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि वरनं शेव खमणी आहे ना, म्हणजे शेव तर पाहिजेच. शेव घालूया थोडीशी. हे बघा, माझी शेव खमणी तयार आहे. कशी दिसते, एकदम कलरफुल दिसते ना. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल. आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा. आणि मी काही टिप्स सांगितल्या आहेत मध्ये मध्ये, तर तुम्ही ऐकलाच असतील. त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर ही शेवखमणी नक्कीच छान होईल. अगदी बाहेर मिळते तशीच होईल. तर तुम्ही असंच मला चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.